नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बनवते का? पातळ बनवते का कोरडी बनवते? मग पप्पा आल्यावर बघू काय करायचं ते कधी येतील, काय येतील ते परत तिकडे जाणार आहे का? आपण ते परत मग म्हणता पातळ करायचे. कोणी चावली जात नाही, दाता नाहीये म्हणून त्यांचे दात पडून गेले. कंटाळा आला का पातळ भाजी खाऊन? कंटाळा आलाय. मग कोरडी पावसाळ्याचे कोरडे भाज्या खायला चांगले लागते, पातळ भाज्या खायला वैताग आलाय. दुसरं करेल ना. काय बघू आता काय करायचं. पप्पा नाही येऊ दे अजून. काय नाही हा काय मी अजून. पप्पा नाही येऊ दे. अच्छा, हा ते चालू केली बघ टीव्ही. कुठे चालू केली चालू. हं. अरे पप्पांचा काय भरोसा, काय माहिती. मी देतो पैसे, मी देतो पैसे कसं काय चालू? असं म्हणत होते. केले चालू. मग काय, काय बी सांगतो पटारे. अरे केलं ना चालू खरंच ना. चाटा मारतो. अरे हो ना, फक्त ते नाही लागणार. कोणतं लागेल? फक्त हे चालू नेट ते बघ. कुठे नेट? ते तर बंद आहे. कुठं ते लाईट मिच होते का बघ बरं. नाही होते. नाही होते ना. मग झालंय चालू. निश्चित होतो ना. चालू झालं का पैसे तर कधी भरले? कधीचे भरले, आज दुपारी. बघा ते पप्पा पैसे कुठून आले? पप्पा म्हणे मी देतो म्हणे. काय म्हणे देता की देता. मला पहिल्यासारखं ते येड्यात काढतील यार. आज सकाळपासून एवढा त्रास दिला शेवटी मला ते चालू करावं लागलं. काय बी सांगतो. अरे खरंच ना, खूप त्रास दिला. तुला करायचे जास्त, त्यांना नाही गरज. काय त्याची वाली. आजीचा फोन येतोय. असतं ना. आजीचा फोन येतोय. हं? आजीचा फोन येतोय. बोल ना मग. आजीचा फोन येत होता कधी? आत्ता एवढा ऋषीने आहे. लावला असेल तो. हा, ऋषीने लावला असेल. ऋषीनेच लावला असेल. आज काय गुरुवार आहे ना? हा गुरुवार मामा आहे. गेला असेल आज. हा गेला ना. मग गेला तू बोलला होता. हो, माझं बोलणं झालंय मामाशी कधी? आज दुपारी. तू कसलं म्हणती भाजी? मेथीची भाजी, खुड पाण्याची, कुड पाण्याची? बिगर शेंगदाणा लावून. नको ग, जाऊ दे मग दे. आणि भाजी जास्त पप्पा बी खाऊन घेते ना. मग काय दोन दोन ठिकाणी भाजी ना असं होते ना. थोडे थोडे तिच्याने पोट नाही भरत ना ग व्यवस्थित. भरतं ते मस्त हिरव्या मिरच्यांची. त्यांना नाही आवडत त्याची भाजी. आवडते बिगर शेंगदाण्याची आवडते, तेल पाण्याची आवडते, खुड मिरच्यांची, कर मग काय, लसूण जिरं, कर मग काय, मिरच्या. कर मग. बघ पातळ, थोडीशी आमसूल रसाय, जास्त नाही. सार करायचं, नुसतं थोडं किंचित करायचं फक्त. बरं कर मग काय आता. गरम गरम मस्त भाजी पोळ्या. हो. मग काय म्हणत होती आजी? काय आजीचं जेवणी खावली, आवडलं निवडलं. हा, आता शिळ्याला बरं वाटत ते. दवाखान्यात नेलं का? सर्दी खोकला झाला, हा. गोळ्या औषधं दिले. ते काय नाही. नारळ पडायला गेली कोण? आजी. आजी? हं. आजी गेली ती नारळ फोडायला. मग आजी काही सुशी अशीस माझं का पिटी मावशी आले होते, तिथे आली येणार होते ना. एका दिवशी. आपण नाही ते म्हणलं आपण पण जाऊ, तो ऐकत नाही. या महिन्यात, रे भाऊ. या महिन्यात गेलं तर लागू पडत. दिवाळीला ते तो महिना बी निघून जातो, तो लागू बी पडत नाही ते. जायला वेळ टाइम नाही ना आपल्याला. मग काय होतं, एक दिवस जायचं आणि एका दिवसात रिटर्न येऊन लागायचं. शुक्रवारी जायचं रावळगावच्या बसनी आणि बस जायला आलं तर येऊन बहुतेक जायचं. बस निघून जाते, भेटत नाही चारची बस. काय 4ची बस कसं काय निघून जाणार आहे? आता इथे जावं लागतं, निमाने बस स्टँडवर हा, जावं ठीक आहे, लागतं. जा. त्या दिवशी आमचे किती हाल झाले. कसले? पप्पाला आम्ही गेलो त्या दिवशी कधी? गोरखला पाहायला. हाल म्हणजे काय? मग आम्ही किती बस देवळ्यामध्ये. ते मी सकाळी गेले म्हणून झालं ते. ऋषीमध्ये आम्ही 3 वाजेपर्यंत बसलो. मग ते ऋषीच्या बसमध्ये गेलो आम्ही शाळेत. मग मी तुला बोलत होतो तेव्हा कशाला गेले? 4 वाजता गेले असते तर लवकर पोचले असते ना. मग टाइम होऊन गेला होता. मग तुम्ही उशिरा निघाले, मग ते होणारच आहे. जायच्या अशा आलो होता. तिकडे बस जात नाही, काही जात नाही, रिक्षा जात नाही. आमचं गाव आहे देवळाच्या त्या साईडला आहे, तिकडे काही जात नाही. बस एकच जाते, ती बी एकच टाईम आहे तिचा, त्यानंतर ती बस नसते. पप्पाने टाइम
रिक्षा जात नाही, काही जात नाही, काही जात नाही. सो बघू खेडेगावामध्ये कधी प्रगती होणार, कधी तिथं बस जाणार, कधी रिक्षा जाणार, काय माहिती. अजून असे बरेच खेडेगाव आहे की ज्यांना तिथे खूप त्रास होतो त्यांना, की बसचा आणि रिक्षाचा खूप त्रास होतो. खूप पायी लांब चालत जावं लागतं. असं सांग ना, मामाच्या गावाला गाड्या नाही जायला हाल होता. मित्रांनो, मला जी मेथीची भाजी जशी आवडत नाही आहे तशी मम्मी बनवत नाही आहे. बघूया आता मम्मी जशी बनवते तशीच खावं लागणार आहे. काय करणार, काही चालतच नाही ना मम्मी पुढे. तुमचंही कधी असं होत असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला जे आहे तेच खावं लागतं, रिकामी नखरी करायला भेटत नाही. पण ठीक आहे, चला बघूया आज तशी भाजी खाऊन बघू. आणि असं सपोर्ट करत राहा, भरभरून प्रेम द्या. पहिल्यांदा असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज, आजच्या काळामध्ये खेडेगावामध्ये बस आणि रिक्षा असणं खूप गरजेचं आहे, कारण खूप त्रास होतो. खूप हे काही गोष्टी असतात, खूप कमी लिमिटेड बस असतात की ते खूप टायमाच्या पक्के असतात. हो, त्याच टायमाला बस असतात, पण प्रत्येकाला शक्य नाही की त्याच टायमाला ती बस मिळेल का नाही मिळेल माहीत नाही. पण लवकर खेडेगावामध्ये जे प्रॉब्लेम आहे ती सॉल्व व्हायला पाहिजे. कधी होणार माहीत नाही आहे, पण मला शक्य झालं असतं मी नक्कीच केलं असतं यार. एकाच दिवसात सगळं करून टाकलं असतं. काय आता नाही माझ्या हातात, काहीतरी करावं लागेल. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही करा. तुमच्या गावात किंवा कुठं काही तुम्हाला वाटलं तर नक्की करा, कारण की हे करणं खूप गरजेचं आहे. कारण की खेडेगावामध्ये सुविधा खूप कमी आहेत, हळूहळू होत आहेत. पहिले लाईट नव्हतं, ते नव्हतं, आता लाईट वगैरे आलेत त्यामुळे झाली सुविधा. पण रस्त्याची सुविधा नाही आहे अजून व्यवस्थित, आणि ती कुठेच नाही आहे, कोणत्याच शहरामध्ये नाही आहे रस्त्याची सुविधा. ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण होणार हळूहळू. बघूया आपण. हे प्रश्नाला काही सुटणार नाही आहे, त्यामुळे आपणही काही करू शकणार नाही. जेवढं होईल तेवढं आपण करूया. आणि आजचा ब्लॉग इथे संपतोय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.